नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मऊ लुसलुशीत तांदळाचे अप्पे कसे बनवायचे ते पाहूया। इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे। यामध्ये आपण 1.5 वाटी तांदूळ घेऊ। तुम्ही कुठलेही तांदूळ यामध्ये वापरू शकता। यात आपण अर्धी वाटी उडदाची डाळ घेऊया आणि 1 पाव वाटी हरभऱ्याची डाळ। याने आपल्या अप्प्याला कलर छान येतो। त्याचबरोबर एक अर्धी वाटी पोहे आणि सर्वात शेवटी 1 पाव चमचा मेथी दाणा। हे सर्व साहित्य आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। मी सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून यामध्ये पाणी घालून ठेवलंय। हे सर्व साहित्य आपण पाण्यामध्ये 4 ते 5 तास भिजवत ठेवू। 5 तासामध्ये आपले हे सर्व साहित्य छान फुललेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे डाळ आणि तांदूळ आपण पाणी नितळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थोडं पाणी घालत मिक्सरला थोडंसं रवाळ वाटून घेऊया। गरजेनुसारच पाणी घालायचं, जास्त पाणी आपण यामध्ये घालणार नाही। हे सर्व साहित्य मी मिक्सरला रवाळ वाटून घेतलेले आहेत, बघू शकता। आता हे मिश्रण आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ। इथे मी सर्व डाळ आणि तांदूळ मिक्सरला छान बारीक करून घेतलेला आहे। याला एक वेळ छान फेटून घेऊ आणि झाकून कमीत कमी 10 ते 12 तास आपण याला आंबविण्यासाठी ठेवूया। 10 ते 12 तासामध्ये आपलं हे पीठ छान आंबतं। जर हे पीठ आंबलं नसेल तर तुम्ही 1 तासभर उन्हामध्ये हे पीठ ठेवू शकता। तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ किती छान फुललेलं आहे। हे पीठ छान आंबलं तरच आपले अप्पे छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतात। आता आपल्याला सध्या हवं तेवढं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊ। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि गरज असेल तरच पाणी घालायचं, नाहीतरी पाणी घातलं नाही तरी चालेल आणि छान मिक्स करून घेऊ। आता आपण याचे अप्पे करायला घेऊ। इथे मी गॅसवरती अप्पे पात्र तापवत ठेवलेलं आहे। यामध्ये आपण थोडं तेल घालून घेऊ आणि आपण तयार केलेलं पीठ यामध्ये घालूया आणि हे अप्पे आपण झाकून 4 ते 5 मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस भाजून घेऊया। 4 ते 5 मिनिटे झालेले आहेत। आता हे अप्पे आपण पलटवून घेऊ। तुम्ही बघू शकता किती सुरेख कलर या अप्प्यांना आलेला आहे आणि दुसऱ्या साइडनेही हे अप्पे आपण छान भाजून घेऊया। दुसऱ्या साइडनेही हे अप्पे मी 3 ते 4 मिनिटे छान भाजून घेतलेले आहेत। आता आपण याला काढून घेऊ। इथे आपले तांदळाचे मऊ लुसलुशीत असे अप्पे बनून तयार आहेत। वरतून कुरकुरीत आणि आतून जाळीदार होतात। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत।